सादर करीत आहे. नाट्यछटेचे नाव स्त्री भ्रूण हत्या. मारू नको गाई, आई आई, अगं मी बोलतेय, तुझी परी. परीच म्हणतेस ना गं तू मला, पण तुला आई तरी कसं समजू तू ग? अगं कोणीच कोणाला उगाच भेटत नाही. ते जन्मजन्मीचे ऋणानुबंध असतात. असे ऋणानुबंध आहेत का गाई, ज्यांनी आपण भेटतो आणि दुरावतोही? असो, कालच बाबांचा मी तुझं बोलणं चोरून पोटातच ऐकलं गाई. विशेषतः आजी आजोबांची इच्छा नाही ना माझा जन्म व्हावा म्हणून. बाबा, अहो बाबा, लेक माझी लाडकी पाहायला आवडतेस ना हो? मी पण तुमची लाडकी ना. सांगा ना हो बाबा, सांगा ना. किती मोठ्या मशीन आहे आणि आत्ती किती सुंदर दिसत आहे. सांगा ना हो बाबा, सांगा ना. ए आजी, का देतेस गायला ते औषध? किती कडू होतं ग ते. असं देत जाऊ नकोस ग, माझा जीव गुडमळत होता. आता तूच सांग, तू पण एक लेक म्हणूनच जन्माला आलीस ना, तर माझं स्वागत तू नाही करणार तर अजून कोण करणार? आई, मला समजते तुझी कोंडी आणि तुझी घुटमट हे मुळीच त्रास नाही ग. खर्चाचं म्हणशील तर अजिबात त्रास देणार नाही. मला नवीन कपडे नाही ग. मी ताईची जुनी कपडी वापरीन, ताईची जुनी तपकीर वापरीन, ताईची जुनी खेळणी खेळीन. मी शिकून मोठी होईल, बाबांना जरा सुद्धा त्रास देणार नाही आणि माझ्या हुंड्याची तयारी मीच करीन. आता तूच सांग, उद्या तू दवाखान्यात जाशील आणि मला काढून टाकशील, याचंच दुःख मानू की तूच काही क्षण माझ्यात सामावल्याचा आनंद मानू? सांग नाही, सांग ना. शेवटी एकच म्हणू इच्छिते, पिंजऱ्याचं तर तू फडफडू नको, पिंजऱ्याचं तर तू फडफडू नको. पेटून उठ मुली, तू रडू नको. पेटून उठ मुली, तू रडू नको. धन्यवाद.